नमस्कार भाऊ. नमस्कार जी, नमस्कार. नमस्कार नमस्कार. हे आपल्या गोबीमध्ये तुम्ही हे आपलं कोणत्या कंपनीचं वापरला? हे जलसिंचन RCM कंपनीचं. आशियम कंपनीचं. तर तुम्हाला हे टाकल्यावर तुम्ही किती दिवस झाले गोबीमध्ये टाकलं होतं? हे गोबीले आता आपल्याला 2.5 महिने झाले. तुम्हाला काय फरक वाटते जे अगोदर तुम्ही नाही टाकत होते? म्हणजे तुम्ही सांगा. आता मी ह्या प्रोडक्टचा मी आतापर्यंत कधी उपयोग केला नाही. आता पहिल्यांदा केला यावेळेस. तर मला मी एक वेळ अशी सोडून दिली होती. अच्छा. आणि आता बाकीची कोबी जी होती ते त्याचा मी याचा उपयोग केला ह्या पॅकेटचा जलसिंचनचा. तर अचानक माझ्याकडे काय झालं, बोरचा प्रॉब्लेम आला. 10-12 दिवस माझ्याकडे पाण्याचं नियोजन नाही होत होतं. आणि मग जिथं मी हे प्रोडक्ट वापरलं नाही तिथं ते गोबी अशी म्हणजे थोडीशी एकदमच हे होऊन गेली, म्हणजे अशी चिमून गेली होती किंवा तिच्यामध्ये लय फरक पडत. आणि जिथं मी याचा उपयोग केला तर इथे मला माझी हे गोबी जर म्हटलं तर म्हणजे दोडीवर यायच्या पहिले फक्त 4 पाण्यात आली हे गोबी. वनलीवर 4 पाणी. आणि 4 पाणी म्हटलं म्हणजे खूप कमी झाले पाणी. त्याच्यानंतर म्हणजे कसं जेव्हापासून मग डोडीवर आली तेव्हापासून मी आतापर्यंत येईल कापणीच्या पिरियडमध्ये 3 पाणी वापरले. तर मला असं वाटलं याच्यापासून का हे जे प्रोडक्ट आहे बुवा, तर हे पाण्याचं काम म्हणजे पाणी जर आपल्या इथं कमतरता वाटली काही किंवा काही प्रॉब्लेम आला तर हे आपलं 100% हे प्रोडक्ट आपल्यासाठी चांगलं उपयोगी आहे आणि चांगलं काम करण. आणि हे मी माझ्या मनातून सांगून राहिलं, म्हणजे खोटं नाटक किंवा कंपनीचा प्रचार नाही करून राहिला आहे. हे एक चांगलं प्रोडक्ट आहे म्हणून हा प्रचार करत आहे मी. आणि ज्याला कोणाला बी वाटलं का नाही बा आपल्याला प्रोडक्ट घ्यायचं आहे तर तुम्ही नाही काही तर 2 पॅकेट किंवा 1 पॅकेट तरी घेऊन पहा, अशी माझी असं मला वाटते. तुम्ही किती पॅकेट टाकले होते? मी इथे 6 पॅकेट टाकले होते. 6 टाकले होते आपण. 5 पॅकेट. 5 पॅकेट टाकले होते आम्ही. आणि आता बारीचं जे नियोजन आहे तर मला असं वाटलं का माझं जे शेत आहे तर विहीर भरल्यामुळे ते शेत पाझरते. बरोबर. आणि पाझरते तर मला असं वाटून राहिलं का अजून मी यावेळेस पुन्हा अजून हे पॅकेट वापरीन. आणि वापरून ना म्हणजे नेमकं काय प्रोडक्ट आहे, म्हणजे बारिशमध्ये आपले जे गोबी कधी कधी पाण्यामुळे वाया जाऊन राहिली आहे किंवा काही प्रॉब्लेम येऊन राहिला आहे, तर ते जर गोबी समजा नाही वाया म्हणजे चांगली जर वाटली तर मी अजून 10 कास्तकारांना सांगेन आणि पुन्हा अजून हे RCM कंपनीचे प्रोडक्ट वापरायला लावून त्यांना. तर हे तुम्हाला असं वाटतं की हे प्रत्येक पिकामध्ये काम करू शकते? हा, प्रत्येक पिकामध्ये काम करू शकते. कारण की जसं आपण आता म्हटलं पराठी आहे किंवा अजून अन्य काही आहे बुवा, तर असं वाटते का बुवा हे काम करू शकते. कारण का जेव्हा कोबीचं पीक म्हटलं म्हणजे नाजूक पीक राहते. चला ठीक आहे, धन्यवाद. हो हो.